शेतकरी मित्रांनो, आज आपण इथं हे जे 2 एकरचं क्षेत्र आहे सिलेक्शन 1044 याची काढणी चालू आहे। आणि आज आपण इथे आलेलो आहोत। सिलेक्शन 1044चा हा जो प्लॉट आहे ह्या बांधीपासून आणि ती आडवी बांधी आहे, ह्या आडव्या बांधीपासून असं हे क्षेत्र असं या प्रकारे असं इथपर्यंत गेलेलं आहे, आपण बघू शकता। आणि इथून हे क्षेत्र असं या भागात आलेलं आहे। आणि हे पूर्ण क्षेत्र जे आहे तर हे आहे पूर्ण क्षेत्र, हे 2 एकरचं क्षेत्र आहे। आणि या 2 एकर क्षेत्रामध्ये आपण इथं आता बघत आहात सिलेक्शन 1044 गावरान हरभरा। आणि या गावरान हरभऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे ही जे अंतर आहे, हे अंतर आपण इथं बघा, इथं आपण हे 21 डिसेंबरची ही पेरणी आहे। आणि अंतर आपण थोडं कमी केलेलं आहे, 1.5 फूटच केलेलं आहे। कारण 1.5 फूट अंतर याच्यासाठी केलं आहे आपण की उशिरा पेरणी झाली होती। कारण पहिला जो हरभरा आपण इथं पेरला होता तो पूर्ण हरभरा आपला इथं जळून गेला होता जास्त पावसामुळे। त्याच्यामुळं आपण काय केलं, इथं पुन्हा नवीन हरभरा आपण इथं पेरणी केली। तो सिलेक्शन 1044 इथं पाऊस थांबल्यामुळं हा जो उतार आहे, उतारात पूर्ण पाणी इथं साचलं होतं। आणि इथं थोडा भागातला हरभरा आणि तिथला थोडा राहिला होता, म्हणून आपण तो हरभरा पूर्ण इथं मोडून टाकला। आणि पुन्हा आपण 2 एकर क्षेत्रातला हरभरा इथं पुन्हा आपण 1.5 फूट अंतराने पेरला इथं, हे बघा। आणि क्षेत्र बघा, फक्त 2 एकर क्षेत्र आहे। आणि इथं आता हा थोडा भाग राहिला आहे काढायचा, हे बघा। आता हे थोडासा भाग आहे आणि बाकी पोते भरले आहेत। तरी आपला इथं जो आहे हा साधारणतः 5 ते 7 क्विंटल राहिलेला आहे, 5 ते 7 क्विंटल। आणि बाकी काढणी चालू आहे। आणि इथं जे कट्टे आहेत हे कट्टे बघा, माल पण चांगल्या प्रकारे आहे, अशा प्रकारे आपण दिसत आहात। एकदम जबरदस्त माल आहे आणि क्वालिटी बघा मालाची एकदम जबरदस्त। आणि प्रत्येक घाट्यामध्ये 2-2, 3-3 दाणे तर आहेतच बघा। कुठं कुठं 2-2 दाणे इथं जोडून आलेले आहेत बघा, हे बघा। अशा प्रकारे इथं 2-2 दाणे तर असे जोडून आलेले आहेत, आपण बघू शकता अशा प्रकारे। आणि कट्टे जे आहेत ते कट्टे अशा प्रकारे इथे आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 आणि 45। हे 45 कट्टे आपल्याला इथं दिसत आहेत। हे 45 कट्टे 60-60 किलोचे आहेत इथं। आणि अजून आपल्याला साधारणतः 7 क्विंटलचा माल इथं शिल्लक आहे। तरी 45 गुणिले 60 तर आपल्याला इथं 45-60 किलोचे कट्टे 60 किलोचा कट्टा आहे। तर इथं आपल्याला 45 गुणिले 60 आपण जर घेतलं तर 27 क्विंटल आपल्याला इथं उत्पादन इथं तयार आहे। आणि उरलेलं आहे 7 क्विंटल, हे अजून काढायचं आहे। 7 क्विंटलच्या वर होऊ शकते, तर 7 क्विंटल आपण पकडू म्हणजे आपल्याला 27 3 30 30 आणि 4 34 म्हणजे इथं 17 क्विंटल आपल्याला 2 एकरामध्ये उत्पादन। हे बघा, 2च एकर क्षेत्र आहे, 2 एकरामध्ये 17 क्विंटल एकरी म्हणजे 34 क्विंटल उत्पादन आपल्याला इथं झालेलं आहे। तर आता इथं हे 27 क्विंटल आणि हे 7 क्विंटल म्हणजे 30 आणि 4 34 क्विंटल। 34च्या निम्मे 2 भाग जर पाडले आपण तर 17 2 34, तर आपल्याला इथं अशा प्रकारे 17 क्विंटलचा उतारा आपल्याला इथं एकरी मिळत आहे। आणि जी साईज जी आहे घाट्याची बघा, अशा प्रकारे ही जाड साईज येते। कारण या जाड साईज येण्याचं कारण म्हणजे या घाट्यामध्ये जे दाणे आहेत ते अशा प्रकारे 2-2 दाणे येतात। आणि प्रत्येक घाट्यात 2-2 दाणे असल्यामुळं ॲव्हरेज तर वाढतो, भरगच्च ॲव्हरेज वाढतो। कारण फांद्या भरपूर आहेत, एका फांदीला भरगच्च फांद्या आहेत बघा, इथं आपण बघू शकता। त्यामुळे ॲव्हरेज जास्त आहे। आणि विशेष म्हणजे उशिरा आपण पेरला आहे 21 डिसेंबरचा, तरीसुद्धा आपल्याला इथं भरपूर उत्पादन इथं झालेलं आहे। आणि तेच आपण जर अजून उशिरा पेरलं तरी उतारा आपल्याला चांगला येऊ शकतो। तर अशा प्रकारे इथं आपण नियोजन केलेलं आहे। आणि विशेष म्हणजे याला खत वगैरे काही दिलेलं नाही आपण, फक्त हा जीवामृतावर तयार केलेला आहे। घनजीवामृत 200 किलो टाकलं, जीवामृतचे 4 फवारे केले, दशपर्णी अर्क, निमास्त्र, अग्निअस्त्र, ब्रह्मास्त्र अशा प्रकारे इथं नियोजन केलं आहे। तर सुरुवातीला हा हरभरा पावसामुळे गेल्यामुळं पुन्हा आपण ज्यावेळेस याला पेरला त्यावेळेस 1.5 फूट अंतरानं एकरी 20 किलो बियाणं सिलेक्शन 1044चं पेरलेलं आहे। आणि घनजीवामृत 200 किलो पहिल्याच वेळेस फेकलं होतं आपण। त्याच्यानंतर आपण याला दशपर्णी अर्क आणि निमास्त्राची 20 दिवसांनी फवारणी दिली, दशपर्णी अर्काची आणि आंबट ताकाची उगवणीनंतर 20 दिवसांनी। त्याच्यानंतर साधारणतः तिथून 15 दिवसांनी फक्त आपण निमास्त्र फवारलं होतं 15 लिटर पंपामध्ये टाकून। त्याच्यानंतर फुलाची अवस्थेला सुरुवात झाली त्यावेळेस आपण दशपर्णी अर्क
परत टाकलं होतं आणि सोबत आंबट ताक टाकलं होतं आणि जीवामृत 1.5 लिटर 1 लिटर आंबट ताक अशा प्रकारे फवारलं. त्याच्यानंतर भरगच्च फुलाच्या अवस्थेमध्ये आपण निमास्त्र फक्त फवारलं आणि त्याच्यानंतर 6 दिवसांनी परत आपण जीवामृत 1.5 लिटर आणि 1 लिटर आंबट ताक फवारलं. आणि ज्यावेळेस फुलं 90% घाटे होती त्यावेळेस आपण याच्यावर परत एकदा अग्निअस्त्र टाकलं होतं 1 लिटर 15 लिटर पाण्यात. आणि त्याच्यानंतर शेवटची फवारणी 15 दिवसांनी 70% घाटे भरल्यावर आपण याच्यावर ब्रह्मास्त्र टाकलं होतं अर्धा लिटर. अशा प्रकारे नियोजन केलं आहे. आणि हा म्हणजे कमी पाण्यात 3च पाण्यामध्ये आलेला हरभरा आहे आणि एकदम चांगलं नियोजन केलं आहे आणि जबरदस्त उतारा पण आलेला आहे. आणि 2 एकरामध्ये आपल्याला इथं 17 क्विंटलचा उतारा इथं दिलेला आहे. हे संपूर्ण नैसर्गिक पद्धतीनं आपण तयार केलेलं आहे. हा आहे सिलेक्शन 1044.